नमस्कार मित्रांनो, ठरलं तर मग या मालिकेच्या आजच्या भागामध्ये आपण पाहणार आहोत की अर्जुन मधुभाऊंना घेऊन एका ठिकाणी निघालेला असतो. पण मधुभाऊंना नारळ पाणी घेण्यासाठी तो त्यांना गाडीमध्ये ठेवून तसाच बाहेर निघून येतो. मधुभाऊ अगदी लहान बाळासारखे हट्ट करत असतात की साऊ, मला काही इथं दम निघत नाहीये, मी वॉशरूमला म्हणून जातोच बाहेर. सायली त्यांना अडवण्याचा प्रयत्न करते, पण ते काहीही न ऐकता गाडीच्या बाहेर निघतात. आणि त्याच वेळी त्यांच्यावरती दबा धरून बसलेले महिपतची माणसं त्यांच्या अंगावरती ट्रक चालवण्याचा प्रयत्न करतात. सायली त्या आरशातून पाहते, ती खूप घाबरते. सीट बेल्ट काढायचा प्रयत्न करते, पण तिचा सीट बेल्ट फसलेला असतो. तिला काही बाहेर येता येत नाही. आणि ते गुंड त्यांच्या अंगावरती गाडी घालणारच तितक्यात जानकी येते आणि त्यांना बाजूला करते. अर्जुन सायली खूपच घाबरतात, पण जानकी आणि ऋषिकेश ऐनवेळी आल्यामुळे त्यांचा जीव वाचतो. आता हे गुंड इकडे विचार करतात की नेमकी कोण होती ती बाई जिने त्या म्हाताऱ्याला वाचवलं. ते आरशातून बघायचा प्रयत्न करतात, मात्र त्या ठिकाणी त्यांना फक्त सायली आणि अर्जुनच दिसतात. ते विचार करतात की आता हा वकील इथं आला म्हटल्यानंतर आणखी काही करण्याच्या अगोदर आपण इथून पळ काढलेलाच बरा. ते लगेचच तिथून पळून जातात. आता इकडे जानकी विचारते की नेमकी काय झालंय आणि मधुभाऊंची ही अवस्था अशी का झाली आहे. तेव्हा सायली तिला सगळा घडलेला प्रकार सांगते. अर्जुन सांगतो की ही सगळी महिपतची माणसं आहेत आणि तीच मधुभाऊंच्या जीवावरती उठली आहे. तेव्हा ऋषिकेशला सुद्धा खूप मोठा धक्का बसतो. आता अर्जुन आणि सायली मोठं प्लॅनिंग करून मधुभाऊंना जानकी आणि ऋषिकेशच्या घरी पाठवतात. मधुभाऊंना असा निरोप देताना सायलीला खूप रडू अनावर होतं, पण जानकी तिला समजावते. मी अनाथ आश्रमामध्ये असताना मधुभाऊंनी माझा एखाद्या लेकीप्रमाणे सांभाळ केला आहे. आता माझी वेळ आहे, तू अजिबात काळजी करू नकोस, मी त्यांना अगदी व्यवस्थित सांभाळेल. आता इकडे महिपत त्या गुंडांवरती प्रचंड चिडलेला असतो. एका गुंडाची कॉलर त्याने हातामध्ये धरलेली असती, तर दुसऱ्या गुंडाला त्यांनी पायाखाली धरलेलं असतं. महिपतनी त्या दोघांना चांगलंच धुतलेलं असतं. ते गुंड सफाई देण्याचा प्रयत्न करतात. अहो, तो एक व्यक्ती अचानक आला मध्ये, नाहीतर आम्ही त्या मधुकर पाटलाला चांगलंच घेतलंच होतं ताब्यामध्ये. दुसरा गुंड म्हणतो, अहो पण तो म्हाताऱ्याचा गेम आम्ही कधी पण करूच, पण त्याने सही केलेली चिठ्ठी आमच्याचकडे आहे. आता तो गुंड खिशे चापसायला लागतो, मात्र त्याच्या खिशामध्ये चिठ्ठीच नसते. महिपत असं ऐकल्यानंतर पुन्हा चिडतो. तो हातातला कोयता घेऊन त्या गुंडाच्या डोक्यामध्ये घालणार तितक्यात नागराज त्याला थांबवतो. आधीच विलासच्या केसबद्दल ती साक्षी आतमध्ये जाऊन बसली. आता तू किडेमुंगे मारल्यासारखे माणसं मारत फिरणार आहेस का, त्याला समजावतो आणि शांत करतो. ते दोघीही एकमेकांना चिठ्ठी विचारू लागतात, मात्र ती चिठ्ठी खाली पडलेली असते आणि त्या गुंडाच्या पायाने ती सोफ्याखाली जाते. ते गुंड महिपतला म्हणतात की आम्ही आमचं काम चोख पार पाडू, आत्ता संपवतो त्या मधुकर पाटलाला. आणि असं म्हणून ते दोघेही तिथून पळ काढतात. आता प्रिया मनातच विचार करते की अर्जुनला या सगळ्याची खबर लागली असणार आहे आणि या सगळ्यांमध्ये मी सुद्धा आहे हे जर कळालं तर मग माझं काही खरं नाही. याच्यावरती आता एकच उपाय आहे, लवकरात लवकर माझ्या नावापुढे सुभेदार हे आडनाव लागलं पाहिजे. आणि ती गुपचूप बाहेर येऊन एक कोणाला तरी कॉल करते. आता इकडे अर्जुन आणि सायली गाडीने घरी जात असतात. त्याच वेळेस दोघे एकदम बोलतात की आपण या केसकडे थोड्या दुसऱ्या दृष्टिकोनातून पाहायला हवं. दोघांचंही एकमत होतं. अर्जुन म्हणतो, आपण फक्त साक्षीने खून केला आहे याच दृष्टीने आपण तपास करत होतो, पण विलास बद्दल आपण सफिशियंट विचार केलेलाच नाहीये. म्हणजे तो क्रिमिनल होता, त्याचा क्रिमिनल रेकॉर्ड होतो इथपर्यंत ठीक आहे, पण तो जेव्हा आश्रमामध्ये आला तेव्हा त्याने जी काही माहिती दिली ती खरी होती की खोटी नव्हती ही पुन्हा एकदा क्रॉस चेक करायला हवी. आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे विलास आणि महिपत यांचं आधीपासून कनेक्शन होतं का हे आपल्याला फाइंड आउट करायला लागणार आहे. सायली म्हणते की मधुभाऊ तर पहिल्यापासून म्हणत होते की विलास हा महिपतचा माणूस आहे. आता इकडे प्रिया दोन मुलांना बोलवते आणि त्यांना अश्विनचा फोटो दाखवते. हा माणूस दिसला की माझी छेड काढायची असं ती सांगून ठेवते. तितक्यात अश्विन तिथं येतो आणि ते मुलं प्रियाची छेड काढण्याचं नाटक करतात. अश्विन त्यांना पाहतो आणि चांगलीच त्या मुलाची गचंडी पकडतो. ते मुलं म्हणतात की आता हिच्यासोबत लग्न तरी कोण करणार आहे, मग आम्ही आहोत की करायला. तेव्हा अश्विन चांगली एक कानाखाली लावतो आणि हिच्या लाईफमध्ये अगोदर काय घडले हे तुम्हाला कसं माहिती, असं अश्विन बोलतो. तेव्हा प्रिया मात्र चांगलीच घाबरते. इकडे सायली अर्जुनला विचारते की विलासने जे काही छोटे मोठे गुन्हे केले होते त्याची कागदपत्र तुमच्याकडे आहेत ना. अर्जुन म्हणतो की हो, सगळे आहेत. सायली म्हणते, पण मधुभाऊ नेहमी म्हणायचे की हा विलास महिपतचाच माणूस आहे. आता अर्जुन विचारात पडतो की महिपतने असं का केलं असेल. म्हणजे एखाद्या प्रॉपर्टीचे कागदपत्र मिळून त्याला काय मिळणार आहे. म्हणजे प्रॉपर्टीच्या मालकाची सही पण हवी असते,
रजिस्ट्रेशन असतं, अशा भरपूर गोष्टी असतात. मग तरीसुद्धा महिपतने त्याचा माणूस तिथं कागदपत्र घेण्यासाठी का बरं पाठवलं असेल? आता सायलीला सुद्धा जरा संशयच येतो. इकडे प्रिया लगेच सारवासारव करते. अश्विन म्हणजे यांनी माझी सगळी माहिती काढली, माझा पाठलाग केला. ती नाटकीच बोलू लागते की अश्विन अरे हे म्हणत होते की आता माझ्याशी कोणी लग्न करणार नाही, मग मीच लग्न करतो. शी, किती विचित्र आहे हे. अश्विन त्या दोघांच्याही कानाखाली ओढतो आणि थांबा, तुम्हाला ना आता पोलिसांकडे देतो असं म्हणून तो फोन करायला लागतो. तितक्यात प्रिया मात्र खूपच घाबरते आणि ते गुंड देखील घाबरलेले असतात. तेव्हा प्रिया इशाऱ्याने त्यांना पळून जा असं सांगते. तेव्हा ते दोघेही पळून जातात. अश्विन त्यांच्या पाठीमागे जायला लागतो, मात्र प्रिया त्याला थांबवते. आता प्रिया तिचं नाटक चालू करते. माझं एकदा नाही दोनदा लग्न मोडले आणि म्हणूनच यांना वाटत असेल की मी कुणाच्याही आयुष्यामध्ये येण्याच्या लायकीचीच नाहीये. एकटी मुलगी दिसली ना की हे असं फावतं या लोकांचं. बाद झालं, पण आता मला तर जगायचंच नाहीये असं म्हणून ती लगेच एका गाडीला आडवी जाते. पण अश्विन तिला बाजूला करतो. अश्विन म्हणतो की तुझा जीव इतका स्वस्त आहे का? मी आहे ना. आता इकडे अर्जुनला अचानकपणे क्लिक होतं. आत्ता मला महिपतचा खरा प्लॅन कळतोय. त्याला आत्ता जे करायचं होतं तेच त्याला तेव्हाही करायचं होतं. हाच तर त्याचा प्लॅन होता. सायली काय असं विचारते. तेव्हा अर्जुन सांगतो की त्याला प्रॉपर्टीचे पेपर्स घ्यायचे होते आणि आत्ता जो जसं मधुभाऊंना मारून टाकणार होतास आणि त्याला आत्महत्येचं नाव देणार होता, तसंच तो त्यावेळी सुद्धा करणार होता. इतका मोठा प्लॅन आखला होता त्यांनी. पण त्याचा तो प्लॅन तेव्हाही फसला आणि आता तर तो प्लॅन सक्सेसफुल होणं शक्यच नाही. सायली म्हणते अहो मला हे ऐकायला सुद्धा खूप कठीण जातंय. किती भयंकर आहे हे. अर्जुन म्हणतो की आता लवकरात लवकर आपल्याला महिपत आणि विलासचं कनेक्शन शोधून काढावं लागणार. सायली म्हणते मला सांगा, विलासला गुन्ह्यांमध्ये अटक सुद्धा झाली असेल ना? मग त्याला कोणी ना कोणीतरी जामिनावरती सोडवलंही असेल. जामिनावर सोडवायचं म्हणजे खूप काही मोठी रक्कम देखील भरावी लागली असेल ना? मग कशावरून ती व्यक्ती महिपत नसेल? अर्जुन म्हणतो क्या बात है मिसेस सायली, तुम्ही आता ना वकिलाची बायको शोभताय बरं का. आता आपल्या कामाची पुढची डिरेक्शन हीच असणार. विलासची बेल कोणी केली त्या माणसाला शोधायचं, मग आपण महिपतपर्यंत नक्कीच पोहोचू. इकडे प्रिया नाटकीच बोलत असते की अश्विन माझ्या जगण्यामध्ये काय अर्थ आहे? मला ना सगळीकडे फक्त अंधार आणि एकटेपणाच दिसतोय. एकट्याने मी आयुष्य कसं काय काढू? अश्विन म्हणतो तुला असं का वाटतंय की तुला आयुष्य एकट्याने काढावं लागणार आहे? प्रिया पुन्हा पुन्हा त्याला विचारत असते की मग सांग ना, कोण देणार आहे माझी साथ? ते गुंड आत्ता कसे वागले माझ्याशी पाहिलंस ना तू? का करेल कोणी माझ्याशी लग्न? आता या दोघांचं बोलणं चालू असतानाच अर्जुनची गाडी तिथून जाते आणि अर्जुनची नजरही त्याच्याकडे पडते. अर्जुन विचार करतो की अश्विन होता तो. हा पण एकटा नव्हता. कोणत्या मुलीसोबत असेल हा? अश्विन म्हणतो तुला एखादा चांगला मुलगा नक्की मिळेल. प्रिया म्हणते कधी आणि कुठे? एखाद्या मुलीला लाथाडल्यानंतर कोण माझ्याशी का लग्न करेल? माझ्या कपाळावरचा स्टॅम्प दिसतोय का तुला? दोनदा लग्न मोडलेली मुलगी. हा स्टॅम्प कसा पुसला जाणार? कोण पुसणार तो? सायली अर्जुनला विचारते काय झालं? तेव्हा अर्जुन सांगतो की मी अश्विनला पाहिलं मागे, पण तो एकटा नव्हता, कोणीतरी मुलगी होती. मग सायली म्हणते लगेच गाडी थांबव ना, आपण पाहू ना. त्यांना जर घरी यायचं असेल तर आपण तिघे गाडीने जाऊ. आता प्रियाची नाटकं इकडे चालूच असतात आणि त्याच्या नाटकांना भुलून अश्विन म्हणतो की मी करेल तुझ्याशी लग्न. आता अर्जुन आणि सायली गाडी थांबवून अश्विनच्या दिशेने चालत असतात. प्रिया अश्विनला म्हणते की अरे ही सहज बोलून जाण्यासारखी गोष्ट नाही, आपल्या आयुष्याचा प्रश्न आहे. अश्विन म्हणतो हे सगळं इथे रस्त्यावर उभं राहून नको बोलायला, चल इथून. तो तिला घेऊन तिथून निघून जातो आणि त्याच वेळेस अर्जुन आणि सायली तिथे येतात. त्यांना तिथे कोणीच दिसत नाही. अर्जुन म्हणतो की मला झालेला हा भास तर नक्कीच नव्हता. इथे नक्की अश्विन होता, पण त्याच्यासोबत ती मुलगी कोण होती? ते दोघेही परत गाडीच्या दिशेने जातात. आता इकडे साक्षी जेलमध्ये असताना जेलमधल्या इतर बायका तिला त्रास देत असतात आणि त्याच वेळेस साक्षी काही कमी नसते. ती सुद्धा सगळ्यांना सांगते की माझ्या वाटेला जायचं नाही, मी कोण आहे तुम्हाला माहीत नाही, माझे अण्णा कोण आहेत हे तुम्हाला माहीत नाही. तेव्हा त्या बायका साक्षीला चांगल्याच धारेवरती धरतात. तू कोण होतीस, काय आहे हे आम्हाला काहीच करायचं नाही. इथे फक्त आमचं राज्य चालतं आणि आमच्याच म्हणण्याप्रमाणे तुला इथं राहावं लागेल. तेव्हा साक्षी मात्र चांगली हतबल झालेली असते. आता इकडे अर्जुन मधुभाऊंच्या केसचा विचार करत असतो. त्याने बोर्डवरती काही मुद्दे लिहिलेले असतात. तेव्हा सायली देखील येते आणि बोर्डवर लिहिते विलासला बेल मिळवून देणारी व्यक्ती. त्याचा संबंध आश्रमाचे पेपर्स आणि विलासची बेल यांच्याशी लावते. सायली अर्जुनला म्हणते की ही व्यक्ती जर समजली ना आपल्याला तर कदाचित महिपतपर्यंत पोहोचणं सोपं जाईल. अर्जुन खुश होतो आणि लगेचच चैतन्यला कॉल करतो. त्याला सांगतो की महिपतचं आणि विलासचं कनेक्शन आहे हे आपल्याला तर कोर्टामध्ये प्रूव्ह करायचं आहे. विलासचं क्रिमिनल रेकॉर्ड आहे आपल्याकडे, पण आता आपल्याला हे शोधायचं आहे की विलासला कुठल्या केसमध्ये बेल मिळाली होती का.
आणि ती बेल विलासला कोणी मिळवून दिली होती. चैतन्य म्हणतो की ठीक आहे, मी आत्ताच इन्स्पेक्टर सावंताशी बोलतो आणि तुला अपडेट करतो. अर्जुन म्हणतो की फक्त एक पुरावा, महिपतचं आणि विलासचं कनेक्शन आहे हे जर एकदा कळालं ना, तर त्या साक्षीचं बाहेर येणं तर सोडाच, पण या महिपतलाच आतमध्ये जेलमध्ये टाकतो मी. तर मित्रांनो, येणाऱ्या भागामध्ये आपल्याला पाहायला मिळणार आहे की अर्जुन महिपतला भेटतो आणि तुझ्या मुलीला फाशीपासून कसं वाचवायचं हे बघतो. आता तिनेच विलासचा खून केलाय याचा एक पुरावा मिळू देत फक्त मला, मग तुझ्या भिंतीवर तुझ्या मुलीचा फोटो लागणार, अशी चांगलीच तो महिपतला धमकी देतो. आता अर्जुन पोलीस स्टेशनमध्ये जातो आणि इन्स्पेक्टर सावंतांना भेटतो. अर्जुन विलासचे क्रिमिनल रेकॉर्ड इन्स्पेक्टर सावंतला दाखवतो आणि सांगतो की खून होण्याच्या 2 महिन्याआधी तो जेलमध्ये होता. तो 2 महिन्यामध्ये जेलमधून बाहेर निघाला म्हणजे त्याची कोणीतरी बेल केली. विलासची बेल कोणी केली त्या व्यक्तीचं नाव सांगा मला. तेव्हा तुम्हाला काय वाटतं, विलासला बेल मिळवून देणाऱ्या व्यक्तीचं नाव महिपत असेल का? याचे पुरावे अर्जुनच्या हाती लागतील का? हे कमेंटमध्ये नक्की सांगा. अशाच नवनवीन व्हिडिओ अपडेटसाठी चॅनलला सबस्क्राईब करा. नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन अवश्य दाबा. व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद.